नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर्स. मराठीत एक म्हण आहे, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. का बरं ही म्हण पडली? तर दोघांच्या मध्ये वाद सुरू झाले. वरण कसं करायचं? हा नवरा म्हणू लागला, मला घट्ट वरण हवंय, आणि घट्ट वरणावर तेलाचा तडका टाकला की भाकरी सोबत अजूनच छान मजेदार लागतो. ती म्हणाली, काय सारखं सारखं घट्ट वरण, जरा पातळ फोडणी टाकून वरण करूया ना, मग अजून छान लागेल. झालं, दोघांच्या मध्ये वाद सुरू झाले. मग वरण काय करायचं याचा वाद इतका विकोपाला गेला की दोघं घटस्फोटापर्यंत आले. आणि मग एक सज्जन माणूस मध्ये पडला, म्हणजे बाबा वाद काय चालू आहे? ते म्हणले, वरण घट्ट करायचं का पातळ करायचं? ते म्हणला, ठीक आहे, पण डाळ कुठे आहे? ते म्हणले, डाळ अजून करून आणायची राहिली आहे. ते म्हणले, तुरी बाजारात आहेत म्हणले. मग तुरी बाजारातून आणायच्या, त्याची डाळ करायची, आणि मग वरण घट्ट की पातळ यावर निर्णय घ्यायचा. ते म्हणला, अरे शान्यानो, आधी तुरी तरी आणा, मग बघू काय करायचे, ते घट्ट की पातळ, मग वाद करा. अजून एक उदाहरण सांगतो. करमत नाही हो आपल्याला, उदाहरण सांगितल्याशिवाय करमत नाही, पटवून द्यावं लागतं ना त्यासाठी. एक माणूस लग्नात गेला आणि नवरा बायकोना एक गुलाब पुष्प दिलं. ज्याला हादरायचं फुकट होतं, हे गेलं, त्या नवरा बायकोला त्यानं गुलाब पुष्प दिलं आणि सांगितलं, मग काय ठरलंय, पोराचं नाव काय ठेवायचं? झालं, आधी पोरगा होणार का पोरगी यावर वाद, नाव काय ठेवायचं त्यावरून वाद, आणि लग्नाचा मंडप रणकंदन झाला. अरे लग्नात जाऊन बारशाच्या गोष्टी का करताय? बाजारात तुरीन घट करायचं का पातळ करायचं यावर कसले वाद घालताय? मीडियाचं हे असलं चालू असतं. आता संदर्भ सांगतो. त्याचं झालं असं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रचार विभागाची एक पत्रकार परिषद झाली. आता पत्रकार परिषदेत पत्रकारांना सवय काय? वाटेल ते प्रश्न विचारण्याची. हे आपलं रोज सकाळच्या भोंग्यासमोर जाऊन सवय लागलेले. ट्रम्पनी मोदींना चांगलं म्हटलंय, तुम्हाला काय वाटतं? किंवा झेलेन्स्कीनी या रशियाच्या अध्यक्षाला सांगितलं युद्ध संपवत नाही, काय करायचं ते कर, तुम्हाला काय वाटतं? गल्लीतली नाली तुंबली आहे, तुम्हाला काय वाटतं? मुंबईत सगळं तुंबई झालंय, तुम्हाला काय वाटतं? असे कुठलेही प्रश्न विचारायची सवय. आणि संजय राऊत ही सकाळचा भोंगा म्हणून रोज त्या वाटेल त्या प्रश्नाची वाटेल ते उत्तर देत राहतात. या सवयीनी ग्रस्त झालेले पत्रकार लग्नात जाऊन पोराचं नाव काय असावं असा प्रश्न विचारू लागले. ते गेले अखिल भारतीय प्रचाराच्या पत्रकार परिषदेत. त्यांनी विचारलं, नागपूरच्या हिंसेबाबत तुमचं मत काय? त्यांनी आपल्या ठोकताळ्यातलं उत्तर दिलं. ते म्हणाले, संघ कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन करत नाही, करणारही नाही. अशा घटना घडू नयेत. मग पुढचा प्रश्न, औरंगजेबाच्या समाधीविषयी तुमचं मत काय? काय गरज उचकवायची? त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं, इट्स इरिलिव्हंट. इट्स इरिलिव्हंट हा शब्द उचलला गेला. आता त्याचं गुगलचं भाषांतर काय होतं? गुगलवाल्यांनी करावं. हे अप्रस्तुत आहे, हे अप्रासंगिक आहे, संदर्भहीन आहे, असं होतं. काय वाटेल ते, तुम्हाला इंग्रजी शब्दाचा मराठीतला अनुवाद वाटेल तसा करता येऊ शकतो. जसा मराठीचा नीट करताच येत नाही. आईला काय भारी आहे असं म्हटलं की ते केवळ प्रयोगी अव्यय झालं. मी गेलो आईला पण ते भेटलंच नाही, शब्दयोगी अव्यय झालं की नाही? एकच आईला सगळं काम करतं. तसं इट्स इरिलिव्हंट या उत्तराचा हवा तसा अर्थ माध्यमांनी लावला. कोणी म्हटलं कानपिचक्या काढल्यात, कुणाला बजरंग दलाला आणि विश्व हिंदू परिषदेला. कोणी म्हटलं हा मुद्दाच लागू होत नाही. संघाने सांगून टाकलं की हा मुद्दाच नाही. मग झालं, संघावर रागावणारे संघावर सुरू केले. काय म्हणले, हे असं असतं का कुठं? राष्ट्रवादीने स्वागत केलं, काँग्रेसने स्वागत केलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं असेल सांगायची गरज नाही. बोलणारे बोलून गेले, अर्थ काढणारे काढून गेले, करून गेला गाव, आणि कुणाचं झालं नाव.
तशी गत झाली आंबेकरांची. बरं, ते आंबेकर सुनील आंबेकर आहेत हे एबीपीला ठाऊक नाहीत. त्यांनी आपल्या डिजिटल बातमी सुनील आंबेडकर करून टाकलं. रिपोर्टरला नाव सुद्धा नीट माहित नाही, कोण आहे, काय बोलतोय, काय सांगतोय माहित नाही, अर्थ काढून टाकला. हो, सुनील आंबेकर हे प्रेस कॉन्फरन्स घेत होते. कुठल्या विषयावर? अखिल भारतीय प्रचार विभागाची ती पत्रकार परिषद होती प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने, आणि तिथे संजय राऊतांना विचारावा तसा प्रश्न विचारला गेला. औरंगजेबाच्या कबरीविषयी तुमचं म्हणणं काय? ते म्हणले इट्स इरिलिव्हंट. चंद्रबाई नाही आता काय म्हणले? अप्रस्तुत आहे, अप्रासंगिक आहे, हा विचारू नका म्हणता. त्यांनी फार बोलले नाहीत. संघवाल्यांची सवय आहे, संघ कधी बघा पूर्ण वाक्यात बोलत नाही. कधी प्रचारक विचारक घरी येऊ द्या तुमच्या, ते पूर्ण वाक्यात बोलत नाही. म्हणजे समजा तुम्हाला काय जेवण झालंय ना व्यवस्थित सगळं असं विचारायचं असेल तर काय जेवण असं विचारतील. मग जेवण झालंय का करायचंय का केलंय, काय व्यवस्था आहे, हे असलं काही ते तुम्ही त्या प्रसंगात समजून घ्यायचं असतं. जेवण असं विचारलं की समजायचं. हा, आता जेवण झालंय का विचारलंय त्यांनी, की करायचंय का विचारलंय. दुपारची वेळ असेल तर करायचंय का विचारलेलं असतं. आता संघवाले जेवण करायचंय का कशाला विचारतील, जेवायला वाढच म्हणून येतील ना, कारण जवळपास बहुतेकांची व्यवस्था नसते, ती कुठेतरी लावलेली असते. ते तसं त्याने इट्स इरिलिव्हंट असं सांगून टाकलं आणि त्याचा वाटेल तसा अर्थ मीडियाने लावायला सुरुवात केली. तर इट्स इरिलिव्हंट मध्ये कुठे दिसला कान, कुठे दिसल्या पिचक्या, कुठे काय दिसलं? ज्या मुद्द्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्या मुद्द्यावर बोला ना. उगाच काय फापट पसारा प्रश्न विचारताय तुम्ही. प्रेस कॉन्फरन्स त्याला म्हणतात जिथे माझी माहिती मीडियाला द्यायची आहे आणि सांगायचंय की बाबानो छापा. ती सुद्धा कशी? छापा वाटलं तर छापा, नाहीतर नको, तुमची मर्जी. मर्जी आपकी, पेपर है आपका. मर्जी आपकी, टीव्ही है आपका. तसं त्यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स ही त्यांचे मुद्दे मांडण्यासाठीची होती, संघाचे मुद्दे मांडण्यासाठीची होती. तुमच्या डोक्यातले किडे संघवाल्यांच्या तोंडी घालायचे आणि त्याला बाहेर काढून बघा बघा किडे आले किडे आले किडे आले म्हणायचं. हा जो किडे दाखवण्याचा धंदा आहे ना, तो मीडियाने करून दाखवला. इट्स इरिलिव्हंट या एवढ्या वाक्याचा वाटेल तसा अर्थ लावला आणि वाटेल ते ठोकायला सुरुवात केली. हे मीडियाचं हलकटपण अधोरेखित करण्यासाठीच हा विषय आपल्या समोर घेऊन आलोय. कारण काय होतं याचं तर संघाचा विरोध करणाऱ्या तथाकथित हिंदूंना संधी मिळावी संघावर तोंडसूक घेण्याची. नमस्कार.